नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जेथे सत्य आहे तेथे शिव आहे. जे जे सुंदर आहे त्यात शिव तत्व आहे. जे कल्याणकारी आहे ते शिवतत्व आहे. येथे अशी एक देखील जागा नाही जेथे शिवतत्व नाही. जे सर्वव्यापी, सर्व शक्तिमान आणि कल्याणकारी आहे ते शिवतत्व आहे. आपल्यामध्ये शिवतत्व ओतप्रोत भरून उरले आहे. ताईंनो आणि दादांनो, महाशिवरात्री ही लवकरच येत आहे. शिवरात्र आपल्याला आपण शिवतत्व आहोत याची आठवण करून देते. म्हणून आपण शिवोहम शिवोहम म्हणत, शिवोहम म्हणजे मीच शिव आहे, मीच शिवतत्व, सत्य, शाश्वत, सुंदर आणि कल्याणकारी आहे, हे स्मरण करण्याची संधी म्हणजेच शिवरात्री. शिवरात्री म्हणजे ध्यान करण्याचा दिवस. महाशिवरात्री हिंदू धर्मात भगवान शिवाच्या पूजेसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस हा आहे. यावर्षी महाशिवरात्री ही रविवारी 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. भोलेनाथांचे अनेक भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपासना करतात आणि त्यांची पूजा देखील करतात. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह हा महाशिवरात्रीला झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्यामुळे इच्छित वर मिळतो आणि विवाहित लोकांना चांगल्या वैवाहिक जीवनाचे वरदान मिळते. जर तुम्हीही यावेळी महाशिवरात्रीचे व्रत ठेवणार असाल तर जाणून घ्या या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये. महाशिवरात्रीचा उपवास हा कसा करावा? महाशिवरात्रीच्या उपवासात काही भाविक दिवसभर भगवान शिवशंकरांची उपासना करतात आणि उपवास करतात आणि काही भाविक भक्त हे फळांचे सेवन करतात. तर महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या भाज्या खाव्यात, कोणते पदार्थ खाऊ नयेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्रीचे व्रत करत असताना या व्रतामध्ये तुम्ही फळांचे सेवन करायचे आहे. शरीराला अशक्तपणापासून वाचवण्यासाठी आणि दिवसभर आपल्याला डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही फळे, ज्यूस हे घेऊ शकता. महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा दिवस हा भगवान शिवशंकरांना समर्पित असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. तसेच भोलेनाथांनी विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले होते. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करून शिवपूजन केल्यास सर्व पापांचा नाश होतो, मन शुद्ध होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग हा मोकळा होतो. या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे. जसं की फळे, दूध, साबुदाण्याची खिचडी, राजगिऱ्याचा हलवा, बटाटे किंवा शेंगदाणे हे खाऊ शकता. सैंधव मीठ, नेहमीच्या मीठाऐवजी फक्त सैंधव मीठाचा वापर करायचा आहे. आणि तुम्हाला काय खाणं टाळायचं आहे तर या दिवशी तुम्ही मांसाहार करायचा नाही. त्यानंतर मद्यपान देखील करायचे नाही. कांदा, लसूण हा अजिबात खाऊ नये. त्याचप्रमाणे अन्नधान्य, गहू, तांदूळ आणि डाळींचे सेवन करणे हे तुम्हाला टाळायचे आहे. उपवास कसा करायचा आहे तर उपवासादरम्यान शरीर हे पूर्णपणे हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सतत पाणी प्या, विशेषतः उपवास करताना, जेणेकरून तुमचे शरीर डिहायड्रेटेड होणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल. तसंच नारळ पाणी, ताज्या फळांचा रस तुम्ही घेऊ शकता. उपवास करताना तुम्ही फळांचा ज्यूस घेऊ शकता. त्यानंतर उपवास करत असताना फलाहारावरती तुम्ही अवलंबून असाल तर तुमच्या आहारामध्ये केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब आणि टरबूज या फळांचा समावेश हा आवर्जून करा.
फळांमध्ये ही आवश्यक जीवनसत्वे असतात, त्यामुळे ते तुमच्या शरीराला ऊर्जाही देत असतात. त्यानंतर शिंगाडा पिठाचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर उपवास करत असताना तुम्हाला सैंधव मीठाचाच वापर हा करायचा आहे. हे पदार्थ तुम्ही खायचे आहेत, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून देखील तुम्ही हे तळलेले पदार्थ खायचे टाळायचे आहेत. तळलेले पदार्थ हे खाऊ नयेत. उपवासाच्या काळात लोक अनेकदा तळलेले पदार्थ खातात, परंतु हे पदार्थ हे टाळलं पाहिजे, कारण ते पचण्यासाठी कठीण आहेत आणि शरीराची ऊर्जाही कमी करू शकतात. त्याऐवजी तुमच्या आहारामध्ये हलके आणि पौष्टिक उपवासाचे पदार्थ हे समाविष्ट करा. लक्षात ठेवा, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कांदा, लसूण किंवा मद्यपान करायचं नाही, मांसाहार हा करायचा नाही आणि डाळीचे पदार्थांचे सेवन हे करायचे नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायचं आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची कृपा मिळवण्यासाठी आणि आपलं व्रत हे यशस्वी करण्यासाठी काही नियम पाळणं देखील गरजेचं आहे. तर कोणते नियम पाळायचे आहेत? उपवासाचे आणि पूजेचे कोणते नियम पाळावेत? सर्वात पहिला नियम, स्वच्छता आणि स्नान. महाशिवरात्रीच्या सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. उपवास सुरू करण्यापूर्वी मी हे व्रत निष्ठापूर्वक करेन असा संकल्प करायचा आहे. शिवलिंगावरती शुद्ध पाणी, दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल हे अर्पण करावे. बेलपत्र आणि फुले, भगवान शिवशंकरांना बेलपत्र, धतुरा, पांढऱ्या रंगाची फुले ही वाहावीत. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मंत्र जप करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी काय टाळावे, काय करू नये? अन्न आणि पेय. या दिवशी मांसाहार हा करू नये, मद्यपान करू नये, कांदा, लसूण अजिबात खाऊ नये. अन्नधान्य जसं की गहू, तांदूळ आणि डाळींचे सेवन हे टाळायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये भांडण किंवा राग, खोटे बोलणे किंवा वाईट विचार करणं, नकारात्मक विचार करणं हे तुम्हाला त्या दिवशी टाळायचं आहे. त्यानंतर भगवान शिवशंकरांना खट्टे फळं हे अर्पण करू नयेत, आंबट फळे ही अर्पण करू नयेत. महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा आहे? महाशिवरात्रीचा उपवास हा ज्याला शक्य आहे त्यांनी उपवास करायचा आहे. गरोदर महिला, आजारी व्यक्ती किंवा वृद्धांनी हा कडक उपवास करण्याऐवजी फलाहार केला तरी देखील चालेल. निर्जला उपवास करण्याची गरज नाही. त्यांनी निर्जला उपवास करण्याऐवजी फलाहार करून उपवास केला तरी देखील चालेल. तर बघा ताईंनो आणि दादांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून देखील तुम्ही हे 5 पदार्थ खायचे नाहीत. जसं की मद्यपान करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, त्यानंतर कांदा, लसूण हा वर्ज्य आहे. अन्नधान्य जसं की डाळी किंवा गहू, तांदूळ देखील तुम्ही या पदार्थांचे सेवन करायचं नाही. आणि उपवास हा कसा करायचा आहे, तर उपवास हा तुम्ही फलाहार घेऊन किंवा साबुदाणा किंवा शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता. तसंच ज्यूस देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही या दिवशी मंत्रोच्चार कोणता करायचा आहे, तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.